ठीक आहे. तर ते कंपनीमध्ये कामाला होते, तर त्यांना बऱ्याच वर्षापासून स्किनचा प्रॉब्लेम होता. दवाखान्यात जायचे, डॉक्टर लोक मलम वगैरे द्यायचे, जोपर्यंत लावायचे तोपर्यंत त्यांना तेवढा आराम नाही पडलेला. ठीक आहे. तर तसं बाबा इथे आले. इथे आल्यानंतर बाबांना आपला आरू स्प्रे जो आहे त्याच्याने त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे. ठीक आहे. तर आपण बाबांकडनं जाणून घेऊ की बाबांना कशा प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे. बाबा, पहिले तुमचं नाव सांगा. विष्णू सुमणा नारखेडे. अच्छा बाबा, तुम्हाला थेरपीच्या अगोदर काय काय त्रास होते? हे गुडघे दुखी होतं आणि नवीचा त्रास होता आणि आता हे स्किनचा होता. केमिकलच्या एलर्जीमुळे स्किन पायाने त्रास झाली होती. त्याला ते तात्पुरतं हे केलं होतं, म्हणजे स्किन स्पेशलिस्टने दिले होते औषध, ते घेतले. तेवढ्यापुरतं बरं वाटलं. आता मी स्टार्टिंगच्या वापर केला स्प्रे म्हणून, तर त्याने थोडं 60% वरती फरक पडलेला आहे. अच्छा, आरू स्प्रे तुम्हाला किती दिवस झाले? किती दिवसापासून मारताय तुम्ही? 10-15 दिवस होऊन गेले. 8 ते 10 दिवस फक्त बाबांना झालेले आहे ते आरू स्प्रे मारत आहे. ठीक आहे. तर हा आपला जो आरू स्प्रे आहे ना, तर बाबांना तो स्पेशल स्किन प्रॉब्लेम साठीच असतो. ठीक आहे. स्किन प्रॉब्लेम साठी, केस गळतीवरती, तर बाबा ते डेली रोज मारतात थेरपी झाल्यानंतर. ठीक आहे. तर बाबांना पहिले खूप खाज येत होती. ठीक आहे. तर बाबांना ना पायाला खूप खाज येत होती आणि खूप त्यांना त्रास व्हायचा. ठीक आहे. आता खास गेली आहे. हळूहळू तिथे डाग कमी होऊन जाते. स्प्रे मारून घेऊन जातो ते फरक पडतो. अच्छा, तर टॉनिकने बाबांना खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. ठीक आहे. बाबा, आणि हॉस्पिटलमध्ये तुम्ही यासाठी किती खर्च केला असेल? माझा किती खर्च झाला? अच्छा, एकदा दोनदाच गेलेले तर बाबाचे 1000 रुपये बाबांनी खर्च केलेला होता. पण बाबाने त्याच्याने जे डॉक्टरने जी मलम दिली जोपर्यंत आपण लावतोय, गोळ्या घेतो, तोपर्यंत असं जोपर्यंत आहे तोपर्यंत होतो. ठीक आहे. नंतर परत प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. म्हणजे जसं बाबा आरू स्प्रे मारताय, त्यांची पूर्ण जी खाज आहे ती नाहीशी झालेली बाबा, तुम्हाला हा रिझल्ट जो मिळाला आहे, तो जो रिझल्ट मिळाला आहे तुम्हाला कसं वाटतंय? अच्छा, चांगलं वाटतंय. आणि तुम्हाला आई बाबांना संदेश द्यायचा असेल, तुम्ही काय संदेश द्याल आरू स्प्रे बद्दल? आरू स्प्रे नेहमी मारत जावं. त्रास असेल असा स्किन डिसीज म्हणा किंवा चेहऱ्यावरती स्प्रे घेणं, तरी शांतपणा वाटते, थंडपणा वाटतो. त्यांनी चेहऱ्यावरती सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. डाग असतील तर निघून जाते. त्याचा फायदा घ्यायला हरकत नाही. आपल्या तुम्हाला थेरपी सेंटरमध्ये थँक्यू म्हणायचं असेल तर कोणाला थँक्यू म्हणाल? थँक्यू साहेबांना, मॅडमला, आणि पहिला आरू स्प्रे थँक्यू म्हणायचं. त्यांनी थेरपी चालू केली त्यामुळे मला हा बेनिफिट भेटला. ती जर थेरपी 2020 मध्ये चालू झाली कदाचित माझी दिवस असते. कशी मजा व्हावी. ठीक आहे बाबा. बाबांना खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेले आहे. त्यांची जी खाज आहे ती नाहीशी झालेली आहे. ठीक आहे. हळूहळू कंटिन्यू जर बाबा स्प्रे मारत गेले तर त्यांचे जे काही डाग आहेत ते सुद्धा त्यांचे निघून जातील. ठीक आहे. अशा पद्धतीने बाबांना फरक पडलेला आहे. बाबांसाठी जोरदार